चा निर्णय घेतला. महेंद्र आणि प्रदीप अशी जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल. पहिला षटक घेऊन गोलंदाज येतोय तो विष्णू. जीवगावचे एक ऑलराऊंडर खेळाडू रामचंद्रजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. रामचंद्रजी पाटील आपण यावं व्यासपीठावरती. जीवगाव संघाचे गौतम पाटील यांचं इथे स्वागत आहे. MH46 8934 गाडी कृपया बाजूला करावी थोड्या वेळासाठी. दुसऱ्या गाड्या अटकल्या आहेत, आपण जरा सहकार्य करावं. ज्यांची गाडी आहे MH46 8934. चेंडू हवेत आणि नामदेव तिथे आहे, झेल सुटलाय. जीवदान मिळालंय, धावा देखील दिल्यात. 2 धावांनी स्कोर 3 वर पोहोचतोय. पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं होतं. कॅचेस विन मॅचेस. इथे मात्र जबरदस्त फटका, गॅप मध्ये चेंडू जातोय आणि हा काऊ कॉर्नरच्या दिशेने षटकार. पहिला षटकार या मॅचचा. स्कोर पोहोचतोय तो 9 वर. प्रदीपने हा षटकार लगावलाय. बघूया आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच असतो ह्या जोडीचा. विष्णू पुन्हा एकदा कशा प्रकारे कमबॅक करतोय. यावेळेस स्क्वेअर कट केलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. इथे मात्र चांगलं कमबॅक केलं गोलंदाज विष्णू याने. स्कोर 10 वर. आता मात्र महेंद्र पाटील स्ट्राईक वर. ब्लॉक मध्ये सुंदर चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. 2 धावा निश्चित मिळतील. थ्रो येतोय विकेट किपरच्या दिशेने आणि 2 धावांनी स्कोर वाढतोय 12 वर. आणि शेवटचा बॉल यावर मधला. विष्णू एक चांगला गोलंदाज दिवाळी संघाचा. उंचापुरा हा खेळाडू आणि अचूक गोलंदाजी करण्यामध्ये माहीर. वैविध्यपूर्ण गोलंदाजी. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळला होता, सरळ हातामध्ये गेला होता शॉर्ट स्क्वेअर लेगला, परंतु 1 धाव निश्चित मिळते ती या चेंडूवरती. ओव्हर संपली. धावसंख्या 13. एक मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय तो जीवगाव संघाचा. बिनबाद 13 पहिल्या षटकाच्या अखेरीस. यानंतरची मॅच आहे नेरूळ आणि ऐरोली. दोन्ही संघाच्या कॅप्टन टॉस साठी यायचं आहे, लवकरात लवकर तयार राहायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नेरूळ आणि ऐरोली. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज नामदेव स्वतः कर्णधार. स्ट्राईक वर महेंद्र पाटील. धावसंख्या पहिल्या षटकाखेरीस 13. राईट आर्म विकेट. शॉट ऑफ लेंथ लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. 14 वर जाऊन पोहोचते धावसंख्या. थोडीशी स्वेर सुरुवात होते बघूया, पण चेंडूची जी उंची मात्र परफेक्ट होती, दिशा थोडीशी चुकली आहे. बघूया महेंद्र सामना करेल.
यावेळेस मात्र गोल्डन स्पॉटवरती बीट केलं या चेंडूवरती, परंतु एक चोरटी धाव घेण्यात यश मिळतंय महेंद्रला. स्ट्राईक चेंज होतोय, प्रदीप स्ट्राईकला येतोय. बघूया कशा प्रकारे प्रदीप सामना करतोय नामदेवचा. यावेळी शॉट ऑफ लाईन, सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर त्याला फिरवला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पुरेशी उंची या चेंडूला दिली होती. निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र पुल केलाय, चांगला टायमिंग आणि चेंडू जातोय वायडिश लॉंगॉनला. षटकार. अंदाज धरूनच हा फटका मारला दिसतोय फलंदाज प्रदीपने, कारण त्या पाहतोय वारंवार शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टाकतोय तो नामदेव, आणि एखादा चेंडू जर कमी गतीचा आला तर त्याचा फायदा उठवायचा पूर्णपणे विचार केला होता तो प्रदीपने, आणि हा षटकार लगावलाय. बघूया आता मात्र गोलंदाज नामदेव कुठला चेंडू टाकतो बघूया. आता मात्र फ्लाइटेड डिलिव्हरी, फटका फसलाय, झेल सुटलाय. पकडो कॅच जीतो मॅच. पुन्हा एकदा पहिला गडी बाद करण्याची संधी गमावली आहे ती दिवाळे संघाने. स्कोर 22 वर पोहोचतोय. बोनकोडे गावचे सन्मान्य अनिलजी म्हात्रे यांचं इथे आगमन होतंय, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. यावेळेस मात्र सुंदर चेंडू बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. बघूया महेंद्रसाठी वारंवार शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टाकले जात आहेत. बघूया यावेळेस मात्र गोल्डन स्पॉटवर पुन्हा एकदा चांगलं स्पिन या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. चांगली फिरकी घेतली या चेंडूने महेंद्रची, आणि या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होते. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 22. चला गेम स्पीडअप करा, मध्ये जास्त वेळ घेऊ नका. फिल्डर्सनी जास्त खेळपट्टीवर येऊ नका. नेरूळ संघाचे श्री दिलीप पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. नेरूळ संघाचे दिलीप पाटील एक ऑलराऊंडर खेळाडू. नेरूळ संघाचे कर्णधार आलेले आहेत. ऐरोली संघाचे कर्णधार आपण यायचं आहे टॉससाठी. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. अंकुश येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. स्ट्राईकवर प्रदीप. यावेळेस फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय आणि वन बाउंस चेंडू जातोय तो लॉंग ऑनची मारीच्या बाहेर. चौकार. 26 वर धावसंख्या पोहोचते. 26 ऑन बोर्ड. 26 फॉर नो लॉस. बिनबाद 26. चांगली धावसंख्या जीवगाव संघाची. बघूया अंकुश कशा प्रकारे पुढचा चेंडू टाकतोय. ओ हो, इथे मात्र प्रेशर जाणवतंय. वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव. 27 वर धावसंख्या 27. यावेळेस मात्र चांगला फटका, चांगलं टायमिंग शॉटमध्ये. वाईडिश लॉंग आपला फिल्डर आहे, एकच धाव देईल आणि चांगला थ्रो सरळ अंकुशच्या हातामध्ये. एक धाव. धावसंख्या 28. आता महेंद्र सामना करेल अंकुशचा. यावेळेस चेंडूला हुक केलाय, फाईन लेगला. फक्त एक धाव.
29 वर धावसंख्या 29. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज अंकुशने. अंकुश लगावलाय थोडाफार, बघूया. आता मात्र मोठा फटका, बघूया. फिल्डर आहे, सुंदर झेल आणि फलंदाज बाद होतोय तो महेंद्र. पहिला गडी गारद. ऐरोली संघाचे सन्माननीय श्याम कोटकर यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं या व्यासपीठावर मनापासून स्वागत आहे. थोड्याच वेळात टॉस होईल. इनिंग ब्रेकमध्ये नेरूळ आणि ऐरोली यांच्यामध्ये. नवीन बॅटर कुमार. चला बॅट्समन लवकर या. जुगावचे सन्माननीय संजयजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावं. यावेळेस वाईड यॉर्कर, लेकिन त्याला ड्राईव्ह केला आहे. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने, कव्हर सीमारेषच्या दिशेने चेंडू जातोय. फिल्डिंग मात्र फिल्डरला लागलाय का बघायचं आहे. थोडं सांभाळून फिल्डिंग करा, कारण ग्राउंड वरती ग्रास कमी आहे आणि दगड जास्त आहेत. थोडं सांभाळून फिल्डिंग करावी. आपण 40+ क्रिकेट खेळत आहोत. थोडस काळजीपूर्वक फिल्डिंग करा. तर संजयजी पाटील जुगावचे शाखा प्रमुख त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही इथे स्वागत करणार आहोत. विनंती करतो त्यांचं स्वागत करण्यासाठी. सन्माननीय तुळशीरामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत, त्यांचा सन्मान करत आहोत. हनुमंतजी दळवी आणि तुळशीरामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. यावेळेस शॉट ऑफ लाईन, बाउन्सर, हलकासा अपील आणि या निर्धाव चेंडूने षटक संपलं. 3 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर 33. 11 धावांची सरासरी जोगाव संघाची दिसते. धाव संख्या 33 आहे. 33. निलेश शेवटची ओव्हर घेऊन निलेश. स्ट्राईक वर कुमार, प्रदीप, सॉरी. हा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत आहे परंतु तिथे फिल्डर नाही आहे. फाईनलीच्या दिशेने डिक्लेअर मध्ये 1 धाव. धाव संख्या 34 वर.
पुन्हा निलेशचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा एज लागली आहे. सुंदर गोलंदाजी करतोय. डिक्लेअर मध्ये चेंडू गेला. एक धाव. आखूट टप्प्याचा मारा केला आतापर्यंत दोन्ही चेंडूमध्ये. वेगवान चेंडू आणि पूर्णपणे फलंदाज बीड होत आहेत कारण चेंडू बॅटला लागतोय परंतु टायमिंग जमत नाहीये. एज लागते. बघूया निलेश पुन्हा तयार. पुन्हा शॉट ऑफ लेंथ. कॉट बँडचा अपील आणि बाद. जोरदार अपील केलं होतं सर्वच खेळाडूंनी आणि तंबूत परततोय तो प्रदीप. चला बॅट्समॅन लवकर या आणि दिवाळी संघ आपण गेम सुरू ठेवायचा आहे. स्पीडअप करायचा गेम. नवीन फलंदाज बाल्या. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. स्कोर आहे 35. फक्त 2 धावा दिल्यात या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आणि एक गडी बाद करण्यात यश मिळाले. 3 बॉल बाकी. नाही. चला जास्त वेळ घेऊ नका. दिवाळी संघाला विनंती आहे. डावखुरा फलंदाज दिसतोय बाल्या आणि म्हणूनच फिल्डिंग मध्ये मोठं परिवर्तन केलं जातंय. बाल्या तयार आणि निलेश देखील तयार. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव. 36 वर धावसंख्या पोहोचते. माझ्यासोबत जोडले गेलेत सुनीलजी पाटील, एक उत्कृष्ट स्कोरर गोनकोडे गावचे. त्यांचे चांगलं सहकार्य गेले 3 दिवस आम्हाला. यावेळेस चांगला चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय निलेश. कुठल्या प्रकारचे रूम देत नाही आहेत फलंदाजांना. कुठल्या प्रकारचा चेंडू आवाकामध्ये बॅटच्या पट्ट्यामध्ये येऊ देत नाहीये. मोठे फटके खेळण्याची मुभा देत नाहीये आणि एकेरी धावेने स्कोर 37 वर पोहोचतोय. 2 चेंडू बाकी आहेत शेवटचे. स्ट्राईकवर आलाय आता मात्र कुमार. सुंदर सुपर बॉलिंग परंतु चेंडू गेला डिक्लेअर मध्ये. एक धाव मिळेल. पूर्णपणे बॅटरला फसवण्याचा प्रयत्न केला या चेंडूवरती. चांगलं स्विंग पाहायला मिळालं. एक चांगला आउट स्विंग होतं या चेंडूमध्ये आणि लास्ट बॉल इनिंगचा. यावेळेस देखील पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ आणि निर्धाव चेंडू. षटक संपलं. धाव संख्या 38 आणि 39 धावांचं टार्गेट. तर आपण टॉस घेणार आहोत या इनिंग ब्रेक मध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार ऐरोली आणि नेरूळ आलेले आहेत. टॉस साठी विनंती करतो जीवगावचे शाखा प्रमुख सन्माननीय संजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक.
टॉस कोणी जिंकला असेल त्यांनी हात वरती करा. नेरूळ संघाने टॉस जिंकलेला आहे. तर जोगाव फिल्डिंग लावायची लवकर. जोगाव संघ फिल्डिंग लवकर लावा आणि बॅटर्स पाडवा. दिवाळे संघ सामना सुरू करायचा लगेच. चला उशीर होतोय. दिवाळे संघ बॅटर पाडवा. बोनकोडी संघाचे खेळाडू वसंतजी मस्कर तयारीमध्ये आलेले आहेत. यानंतरच्या सामन्यामध्ये उतरण्यासाठी, त्याच्यानंतरच्या शेवटच्या सामन्यामध्ये नामदेव आणि राजेश नेहमीप्रमाणेच सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. जोगाव संघाने फिल्डिंग लावलेली आहे. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, वाईडिश लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, डीप पॉईंट सीमारेषेवर आणि सर्कलच्या आतमध्ये एक कव्हर्समध्ये ऑन साईडला एक मिड ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये
बोनकोडे संघाचे एक लिजेंड क्रिकेटर माजिद बलोच यांचं आगमन होतंय, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आणि पहिला चेंडू उचलला नामदेवने आणि झेल होतोय, बाद होतोय नामदेव पहिल्या चेंडूवरती. एकोणचाळीस धावांचं लक्ष आहे. 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 10 धावा काढाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी दिवाळी संघाला. नवीन बॅटर आलाय अंकुश आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय तो विजय भगत यांनी. एक मोठा हादरा दिलाय, नामदेवला बाद केलंय. आपल्या अनुभवाचा पूर्णपणे उपयोग करून घेताना विजय भगत. बघूया अंकुश कशा प्रकारे सामना करतोय. यावेळी देखील सुंदर चेंडू, परंतु थोडीशी दिशा भरकटते. वाईड बॉल. टप्पा चांगला होता, लेंथ चांगली होती. पहिली धाव वाईडच्या रूपात. पुन्हा एकदा अंकुश तयार. यावेळेस चेंडू उचललाय, हवेत आहे चेंडू. बघूया 2 धावांचा इशारा अंपायरचा येतोय आणि धाव संख्या 3 वर. फटका चांगला होता, थोडा लांब गेला असता निश्चितच षटकार मिळाला असता. बघूया अटीतटीचा सामना होईल असं वाटतंय. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पुढच्या फेरीतला सामना खेळतायत. विजय भगत पुन्हा एकदा. यावेळेस सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मध्ये, यॉर्करचा मारा आणि बीट केलं या चेंडूवरती, परंतु एक चोरटी धाव घेतोय तो अंकुश. स्कोर एका धावेने 4 वर. एक गडी बाद 4. चांगली फिल्डिंग महेश भगत याची लॉंग ऑन सीमा रेषेवरती. धाव संख्या एका धावेने 5 वर पोहोचते. यावेळेस मात्र अपील केलं लेग बिफोरचा आणि बाद. यष्टनच्या मधोमध पायचीत पकडला गेलाय तो अंकुश आणि दुसरा झटका बसलाय तो दिवाळी संघाला. अंकुश बाद होतोय. नवीन बॅटर निलेश येतोय. बघूया पूर्णपणे मदार आहे निलेश आणि राजेश वरती. हा सामना जिंकून देण्याची जबाबदारी दिवाळी संघाला, परंतु विजय भगत पूर्णपणे अनुभवाचा इथे वापर करताना दिसत आहेत. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. बघूया पंचांकडनं इशारा येणं बाकी आहे. व्हाईट बॉल आणि एक अशी एकूण 2 धावा मिळणार आहेत.
2 धावांनी स्कोर 7 वरती. शेवटचा बॉल आहे स्ट्राईकवर राजेश. चेंडूला खणून काढलाय. सुंदर फिल्डिंग होते डीप मिड विकेटला. चांगला थ्रो देखील 1 बाउन्स. आणि याबरोबर हे षटक संपलं. पहिल्या षटकाखेरीज धाव संख्या 8. टार्गेट आहे 39 धावांचं. आता मात्र 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 31 रिक्वायर्ड फ्रॉम 18 बॉल्स. दिगंबर येतोय सेकंड ओव्हर घेऊन. यावेळेस पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आणि थोडासा अपेक्षेपेक्षा खाली राहिलेला चेंडू. आणि या चेंडूवरती धाव मात्र मिळत नाही. पट्ट्यामध्ये बॅटच्या येत नाही चेंडू. निर्धाव चेंडू. 17 चेंडू 31 धावा. यावेळेस फुटवर्कचा वापर केला परंतु बॅटची एज लागून चेंडू गेला तो थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडू फेक येईपर्यंत इथे मात्र चांगलं रनिंग बिडून विकेट पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण केल्या निलेशने. स्कोर 10 वर. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी होते. चेंडू गेला डिक्लेअर मध्ये. 1 धाव. धाव संख्या 11 वर. अजूनही 28 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 28 धावा. यावेळेस हळूवार चेंडू गती कमी केली आणि या गतीने बीट केलं बॅट्समनला आणि निर्धाव चेंडू. चौदा चेंडू 28 धावा. 200चा स्ट्राईक रेट पाहिजे. प्रत्येक बॉलला 2 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर. चेंडू खालून काढलाय. बघूया दुसरी धाव रिस्की ठरू शकते कारण फिल्डिंग एकदम जबरदस्त आहे ती जुळगाव संघाची. एका धावेने स्कोर 12 वर. 27 धावांची गरज. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. फुलटॉस. सुंदर असा कव्हर ड्राइव्ह. बेहतरीन शॉट. डिक्लेअर मध्ये जातोय. 2 धावा. आणि या 2 ओव्हर नंतर धावसंख्या 14. अजूनही जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या 25. 12 चेंडू आणि 25 धावा. सुंदर गोलंदाजी केली ती दिगंबरने. 6 धावा दिल्यात फक्त. बारा चेंडू 25 धावा. हे षटक महत्वाचं आहे ते दिवाळी संघासाठी. आक्रमक शॉट खेळावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. परंतु गोलंदाज येतोय महेश भगत. 12 चेंडू 25 धावा. धाव संख्या 14.
राजेश तयार आणि पहिला चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर महेश. स्टेप आउट झाला आहे बॅटच्या मधोमध, परंतु फिल्डर आहे लॉंग ऑन सीमारेषेवर, सुंदर झेल पकडतोय आणि बाद होतोय फलंदाज राजेश. प्रयत्न चांगला होता राजेशचा, कारण मोठे फटके आवश्यक होते. अकरा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आलाय योगेश. बघूया मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा हा फॉलोवरचा चेंडू बॅटच्या एजला लागून जातोय. रनआउटचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईकला, परंतु फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. धाव संख्या 15. अजूनही 24 धावांची गरज आहे 10 चेंडूमध्ये. स्ट्राईकवरती निलेश. फुल टॉस, उचलला चेंडूला सरळ हातामध्ये लॉंग ऑनला आणि अजून एक गडी बाद. निलेश बाद. सुंदर गोलंदाजी. एक आक्रमक गोलंदाज आहे महेश भगत, जोगाव संघाचा नेहमीच चांगली कामगिरी करताना, आणि त्याच्यावर बरीचशी मदार असते त्याच्या गोलंदाजीवरती. प्रेमनाथ देखील एक चांगला गोलंदाज आहे. नवीन बॅटर येतोय विश्वास. बघूया कर्णधाराचा विश्वास किती सार्थ ठरवतोय. आक्रमण करण्याची गरज आहे, आक्रमण करतोय दिवाळी संघ, परंतु फटके लागत नाही आहेत. सीमारेषेवरती झेल पकडले जात आहेत आणि थोडासा पिछाडीवर पडलेला दिसतोय या सामन्यामध्ये दिवाळी संघ. 39 धावांचं टार्गेट चेस करताना 9 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 24 धावा करायच्या आहेत. यावेळेस गुडलँड स्पॉटवरती आउटसाइड द ऑफ स्टॉम्प, खूपच बाहेर आणि वाईड बॉल. 9 चेंडू 23 धावा. धाव संख्या 16. इथे मात्र चांगला फटका, चेंडूला खळून काढलाय, परंतु वाईडिश लंग आपला विजय भगत आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि स्कोर 2 धावांनी 18 वर पोहोचतोय. 21 धावांची आवश्यकता 8 चेंडूमध्ये. 21 रिक्वायर्ड फ्रॉम 8 बॉल्स. लोअर फुल टॉस, यावेळेस मात्र सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा चेंडू. चांगली फिल्डिंग आणि पुन्हा 2 धावा घेण्यात यश मिळतंय. दोन्ही फलंदाज चांगलं रनिंग पाहायला मिळतंय. धाव संख्या 20 वर. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे 7 चेंडूमध्ये. 19 रिक्वायर्ड फ्रॉम 7 बॉल्स. यावेळेस वाईड यॉर्कर आणि निर्धाव चेंडू निघतोय. अतिशय घातक अशी गोलंदाजी गोलंदाज महेश भगतची. फक्त 6 धावा दिल्यात महेश भगतने आणि 2 गडी बाद केलेत. आता 6 चेंडू राहिलेत आणि अजूनही 19 धावा सामना जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या दिवाळी संघाला.
अत्यंत सुंदर असं आयोजन केलं गेलंय बोनकोडे गावच्या मैदानावरती वनमंदिर चषक 2026 बोनकोडे 11 गावदेवी संघाचे अध्यक्ष सन्माननीय हनुमानजी जळी साहेब हे स्वतः या स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहेत. गेले 3 दिवस अथक परिश्रम करतायत. तसेच गावदेवी बोनकोडे 11 संघाचे सर्व खेळाडू खूप मेहनत घेत आहेत. पहिला चेंडू यॉर्कर लेनचा ड्राईव्ह केला आहे परंतु बॅटची एज लागून जातोय बॅकवर्ड पॉइंटला. डिक्लेअर क्षेत्रामध्ये एक धाव. धाव संख्या 21. 18 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत ते 5. प्रेमनाथ पाटील गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वेगवान मारा. एक अटॅकिंग बॉलर आहे. पुन्हा एकदा एक तुफानी वेगाचा हा चेंडू. खतरनाक बॉलिंग पाहायला मिळते प्रेमची. दिवसेदिवस या प्रेमचं बॉलिंग मधलं कौशल्य जे आहे ते निश्चितच एक तरबेज गोलंदाजी करण्यात यश मिळतंय. बघूया यावेळेस शॉट ऑफ लेंथ. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र बॅट्समन जो आहे योगेश त्याला काहीच करता येत नाही या गोलंदाजीवरती. 3 चेंडू मध्ये फक्त एकच डिक्लेअर धाव गेली आहे. आता 3 चेंडू मध्ये पाहिजेत 3 षटकार सामना जिंकण्यासाठी. 18 धावांची गरज. बघूया योगेश काय करतोय. पुन्हा यॉर्कर ब्रह्मास्त्राचा लागोपाठ मारा करतोय आणि त्याचं उत्तर मात्र नाही आहे बॅट्समनकडे. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मिळेल. आता मात्र पूर्णपणे पारड जड आहे ते जीवगाव संघाचं. 2 चेंडू मध्ये 17 धावा करायच्या आहेत. नेरूळ आपला डिसिजन सांगायचा आहे. पुन्हा ब्लॉक हॉल मध्ये बुंध्यातले चेंडू. मला वाटतं 5 चेंडू मध्ये जवळपास 4 चेंडू तर यॉर्कर्स होते. परफेक्ट पूर्णपणे प्रभुत्व या यॉर्कर वरती आहे ते प्रेमनाथचं. जोगाव संघाचा कपिल देव प्रेमनाथ पाटील. शेवटचा बॉल आणि हा देखील झेल होईल आणि बाद. जबरदस्त बॉलिंग. फक्त 2 धावा दिल्या आहेत आणि गडी एक बाद केलाय आणि विजय मिळवला आहे तो जोगाव संघाने. अभिनंदन. दिवाळी संघाचं देखील अभिनंदन आहे कारण चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपण केला.